वा, टाळ्या बघा आता आपसूक वाजल्या. मग मात्र आता जेव्हा घरातनं कोणीतरी सांगून आलाय ना, मम्मी येतो जाऊन अर्ध्या तासात, तेही म्हणतील गेल्यानंतर, हे पहा मम्मी मी आज काहीतरी घेऊन आलेलो आहे, आई काहीतरी घेऊन आलो आहे. तेच नाही आहे, 100 रुपयाचं कुपन घ्या, सायकलही तुम्हाला मिळणार आहे. अजून काय हवंय, अजून काय हवंय? हेच तर पालघरचं क्रिकेट आहे. मला ज्यावेळी कॉल आला, करणजींचा कॉल आला, त्यांनी म्हटलं सर पालघरमध्ये एक अशी स्पर्धा करायची जी कधी झालेली नाहीये. आणि जसं उत्तर सर तुम्ही आपण उल्लेख केलात ना, ना भूतो ना भविष्याची, ना जे कधी घडलं ना कधी घडणार, ते आज घडतंय. कारण आपण पालघरमध्ये आहोत आणि जसे दोन्ही सितारे आतमध्ये आले आहेत, आता जोरात वाजवा एकदा टाळ्या आपल्या दोन्ही सिताऱ्यांसाठी. इथून आपण पाहू शकता जोर लावूया मॅचला. थँक्यू विशाल. इथे आपण पाहतात दोन पालघरचे धुरंधर खेळाडू. नाव आहे जगदीश माछी, साथीने आहेत करण ठाकूर. आणि ठाकूर ये हात मुझे दे दे ठाकूर. पाहूया आता ठाकूर काय करणार मैदानाच्या आतमध्ये. टाळ्यांचा कड 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 कडाट. आणि फायनल इथे आपण एक्झिबिशन मॅच. सॉरी सर, कट करतोय. करणजीच्या प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक सुशांतजी गायकवाड साहेबांकडून असणार आहे. 3 बॉल 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक समीरजी जाधव साहेबांकडून असणार आहे. मजा येणार या मॅच मध्ये. सध्या सामना चालला पालघरच्या विपक्षात. बोईसर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. हलीम आलेत. पहिला बॉल हलीम साठी पारितोषिक आलंय. आमचे सन्माननीय राकेशजी आहेत. हॅट्रिक विकेट काढली तर तुम्हाला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. भोंगे, टाळ्या, शिट्ट्या सगळ्या वाजतायत, कारण पालघरची सगळ्यात मोठी स्पर्धा एकदा टाळ्यांनी येऊन जाऊ दे. या प्रेक्षणीय मॅचला सुरुवात. पालघरकरांनो, जेवढ्या टाळ्या वाजतील तेवढे चौकार लागतील यात मात्र शंका नाहीये. वा वा वा, काय मॅच रंगलाय. इथे आपण पाहू शकता जगदीश तयार. जगदीश साठी आपण पाहतात पहिला बॉल. चौकारांची जर हॅट्रिक आणली कुठल्याही फलंदाजानं तर सूरज धोत्रे यांच्याकडनं 1000 रुपये. करणनं जर आपण पाहतात हॅट्रिक चौकार खेळलात तर कुणाल घरत यांच्याकडनं आपण पाहतात 500 रुपये बक्षिसांचा वर्षाव. याही वाला फटका तर खेळलाय खरा. बॉल चाललाय कव्हरला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि सध्या 3 बॉलचा खेळ संपलाय. आणि 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 2 रन ही सध्या स्कोर कार्डला गती आहे. 3 चेंडूचा खेळ झाला, पण हलीमही म्हणतोय जरा थांबा, इलाका तुमचा आहे, थोडीशी शांतता पसरवतो. फुल टॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगली फिल्डिंग. हो, अडवलाय. आणि मात्र भोईसरकरही आलेत, कारण डॉट बॉललाही टाळ्या वाजल्या जात आहेत. जबरदस्त क्रिकेट सध्या मॅच मध्ये. मजा येईल कारण एका बाजूला पालघरचे स्टार, एका बाजूला बोईसरचे स्टार. फटका खेळला, बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत तेजस तरे, नाही चुकी करणार. बॉलला फिल्डिंग करतायत. हलीमचं पहिलं षटक का म्हणून बोईसरच्या संघातून माझी वर्णी लागली. आज अनेक खेळाडू आहेत बोईसरमध्ये, परंतु हलीमचं निवड तिथे का झाली त्याने उत्तम प्रात्यक्षिक दिलंय. बागले सर सध्या गोलंदाजी करत असताना. येस, 5 बॉल टाकल्यात, त्यामध्ये फक्त 3 धावा दिल्यात. पालघरकरांकडे थोडासा संयम आहे. शेवटचा बॉल हवे कॅचलॉक. हो, काय घडलंय. हा प्रेशर कुणाचा? हा प्रेशर कदाचित क्राऊडनी टाकलेल्या वाजलेल्या टाळ्यांचा आहे. होऊन जाऊ दे मग एकदा जोरदार, अजून एकदा. वड मॅच. पहिली ओव्हर टाकली. या सगळ्यामध्ये त्याचं का कौतुक करायचं नाहीये. हलीमाला आल्यानंतर संयम त्यांनी ठेवला आणि संयमतेने त्याचं काम त्यांनी चोखपणे पार पाडलंय. फक्त 3 धावा दिल्यात. पाहुणे आलेत. पाहुणे कदाचित जिंकायला आलेत वाटतं यावेळेस. मजा येईल. 5 ओव्हर अजूनही बाकी आहेत. सध्या पहिल्या षटकाचा खेळ संपतो आणि पहिल्या षटकाचा खेळ छान पद्धतीने संपला. तिथे जो तुम्ही उल्लेख केला ना की पाहुण्यांनी सध्या इथून यजमानांना थोडंसं शांत केलं. एक संधी मिळाली होती, ती संधी निसटली आणि तो सोपा कॅच सांडला की काय. आणि सध्या आता गोलंदाजी मार्कवरती फिरकीचा जादूगर नाव आहे शाकीर मुल्ला, ब्रँड आहे तारापूरचा, तो दाखल झालाय. करण ठाकूर यांनी जर 3 चेंडू 3 चौकार मांडले. तुषार लढे यांच्याकडनं 500 रुपये. गोलंदाजाने 3 बॉल 3 विकेट घेतले तर त्याच्यासाठी 1000 रुपये राकेश भाई ते आलेत, त्यांच्याकडनं 1000 रुपये. सूरज धोत्रे यांच्याकडनं 1000 रुपये. फक्त बक्षिसात नाही बक्षीस. या पालघर विपक्षात बोईसरच्या मॅच मध्ये गोलंदाजी मार्कवरती लेग ब्रेक, तिखट गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून अनेक काळ पाहिली तो शाकीर आला. पहिला बॉल
पहिलाच बॉल करंटचा फटका, चांगला फटका, क्षेत्ररक्षण चांगलं आहे सर. आणि त्याचबरोबर आमचे सन्मान्य डान्सर सनोजजी यांच्याकडून करण ठाकूरच्या प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. प्रेक्षकांनो, तुम्ही जर बाहेर बॉल डायरेक्ट आला, कॅच पकडली तर सरळ व्यासपीठावरती या. जागा कशी बनवाल ते तुम्हाला बघावं लागेल, पण मैदानात यायचं नाहीये. तुम्हालाही 500 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. पण सर, या सगळ्यामध्ये पालघरकर थोडेसे बॅकफुटला आहे, धावा बनत नाहीयेत. 7 बॉल 4 झाल्यात. ओहो, व्हाईट बॉल. वा 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 वा, व्हाईट बॉलला या अशा टाळ्या चौकाराला नाचतील वाटतं. निश्चित स्वरूपात गोलंदाज तयार. पुन्हा एकदा याहीवाला व्हाईट बॉल आहे का? व्हाईट बॉल दुसरा आला. टाळ्यांचा जोर वाढला. क्राऊड मीटर आता सध्या फार पुढे चाललंय. क्षेत्ररक्षकांमध्ये आता थोडस आपण पाहतात दडपण असेल का, याही गोष्टी आहेत. कारण स्ट्रायकिंग एंडला जगदीश आहे. जगदीशचे वार अनेक वेळा पाहिलेत. आता सध्या व्हाईट बॉल येतोय सर. येस. आणि जर चौकार गेला किंवा काहीही घडलं, जर प्रेक्षक नसले, त्यांना थंडगार थम्सअपची बॉटलही मिळणार आहे. बॅकफुटला गेला. थँक्यू डीजे. बाउंड्री गेली ना, मग मात्र पालघरकरांना म्हणायला लावूयात का? बॉल जातोय मैदानाच्या बाहेर. कसा गेलाय बॉल? जातोय झट पट पटापट. चांगली बॅटिंग, चांगली बॅटिंग. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. शाकीरचं स्वागत केलंय जग्गून. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. याहीवाला फटका खेळलाय. बॉल चाललाय सलगचा दुसरा. कडक चौकार. 4 रन. थँक्यू सो मच. महाराष्ट्रात मथुरची आणि पालघर मध्ये जगदीश आणि करणची हवा आहे. काय मारतायत, काय खेळतायत. 2 बॉल 2 मारलेत. तिसरा मारला. जर 50 मारली वैयक्तिक, सर वैयक्तिक ना, वैयक्तिक 50 धावा कुठल्या कोणी, तर मात्र त्यांना पीएन स्पोर्ट्स करण आणि अभिषेक तेनी यांनी, तर मात्र त्यांना तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिकही असणार आहे. पण 2 बॉल 2 जगदीशनी मारले. तिसरा मारेल का? मारेल का तिसरा? 1000 रुपये मिळवेल का? हो, टाळ्या त्या वाजतायत. बॅकफुटला गेला. जागा बनवली नाही 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 लागला. हा बॉल इथे फक्त पायाला आदळला. सिंगल मिळाली आहे. त्या सिंगल सोबत धावफलकही पुढे जात आहे. आणि मात्र 15 धावा लागल्या धावफलकावरती. 15 धावा धावफलकावरती आहेत. आणि सध्या बॉलचा खेळ संपला. 4. एका बाजूला करण, एका बाजूला जगदीश, एका बाजूला बोईसर, एका बाजूला पालघर आणि एका बाजूला पालघरची ही लाडकी प्रजा. आणि ती आलंय ह्या सध्या पालघर चषकाला शोभा देण्याकरिता. 4 बॉलचा खेळ संपतोय. 15 धावा धावफलकावरती असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुनश्च एकदा तयार होतील. शाकीरचा बॉल. एका बाजूला करण, पालघरचा प्रिन्स म्हणून सध्या मुंबईत आणून सोडली. आता पालघरमध्ये स्वतःच्या गावात स्वतःच्या घरात खेळत असताना गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतात सॉफ्ट हँडने खेळून तर काढलाय खरा सर. सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 16 धावा लागल्या धावफलकावरती. आता प्रेक्षक बघा किती शांत बसलेत. खिशातनं चावी पडली तर ठणकन आवाज येईल. पिन ड्रॉप सायलेन्स म्हणतात ना, गुरुजींनी शिकवलंय शाळेमध्ये, तसं काहीतरी ऐकायला मिळतंय. पण जर एखादी चौकार पुन्हा जगदीशनी मारला किंवा विकेट गेली तर हेच नाचायला लागतील, यात ती मात्र शंका नाहीये. पुढचा बॉल सॉफ्ट हँड पुन्हा एकदा चांगला वापर करण्यात आलाय. सेन्सिबल क्रिकेट. मात्र हे सगळं काही दैदिप्यमान खूप मोठं आहे. पण संयम ठेवा, मॅच जिंकायची आहे. पालघरकर जेव्हा ती मॅच जिंकल्यानंतर नाचतील तो आनंद वेगळाच असेल. पण बोईसरकरांनाही माहिती आहे कमी संख्येत आहोत, पण कमी पडणार नाही, यातही ती मात्र शंका नाहीये. 12 बॉलचा खेळ झालाय. 17 धावा लागल्या धावफलकावरती. करण जगदीश चांगली बॅटिंग, संयमी खेळ आणि अजूनही 24 बॉल शिल्लक आहेत. 24 बॉलच्या खेळामध्ये टार्गेट कितीच असेल होणार हाही प्रश्न आहे. एका बाजूला संघ पालघर, एका बाजूला संघ बोईसर. आता सध्या आपण पाहू शकता
शाकिरचं षटक ते थोडंसं कॉस्टली राहिलं. आता गोलंदाजी मार्क वरती ज्या गोलंदाजानं पहिल्या षटकात फक्त आणि फक्त 3 रन खर्च केले त्याचं नाव आहे हलीम आणि तो दाखल झालाय गोलंदाजी मार्क वरती. प्रेक्षकांची मोठ्या संख्येची गर्दी, सध्या नेटवर्क देखील मोबाईलचं जाम केलंय कारण इथे प्रेक्षक आता मोठ्या संख्येने वाढलेत. येस, आणि आता मात्र जर विकेट हॅट्रिक घेतली हलीमनी तर राकेश यांच्याकडून आता 2000 आहेत. समोर खेळला, बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर. येस, थँक्यू डीजे, थँक्यू 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 पालघरकर. गेला का बॉल बाहेर? कसा गेलाय? झट पट पटा पट चौकार. हे काही आहे मैदानाच्या आतमध्ये ह्या ज्या सेल्फीज घेतल्या जातात कारण की तुमचा खेळ तसा राहिलाय. अयोग्य खेळ, जगदीशची सेल्फी आणि तो खेळाडूच्या चेहऱ्यावरती आनंद बघा. आज घरी जाऊन सगळ्यांना दाखवेल. आता मैदानाच्या आतमध्येच ना स्टेटसला लागेल फोटो लगेच. 3 बॉल 3 चौकार खेळाडू खेळतोय तर निलेश वाणी यांच्याकडे 1000 रुपये आहेत. याहीवाला सेन्सिबल क्रिकेट. मागील बॉलवरती चौकार आला होता माहिती आहे जग्गूला आणि तिथे आपण पाहू शकता त्यानं सिंगल घेतली. बोईसरने सांगितलं की सामना हा तिसरूंदा होतोय. 2 वेळा आम्ही पराभवाच्या छायेमध्ये होतो, आता नाही जायचंय. आता विजयासाठी सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि सध्या तो मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सर जगदीशचे फॅन आले. खरंचे म्हणतात आम्ही कसे मागे राहू, आम्ही आलो आहेत. पण मात्र मॅच बद्दल डायरेक्ट हिट, पंचांकडे अपील. पंचांनी सांगितलं इट्स नॉट आउट, नॉट आउट, नॉट आउट. बॅटर सेफ आहेत, 1 रन मिळणार आहे. चोटी धाव, एवढा उजेड आहे आणि त्यामध्ये ही धाव चोरली आहे. हीच तर खरी क्रिकेटची मजा आहे. 23 धावा लागल्या धावफलकावरती, विकेट एकही गेलेली नाही आहे. 2 षटकांचा खेळ झालाय. 6 ओव्हरची मॅच आहे. उत्कर्षी काय वाटतंय, धावफलक कुठपर्यंत जाईल? आता सध्या जी स्थिती दिसते 2.3 षटकांचा खेळ संपला त्यावेळेला 23 तर मग 6 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपेल त्यावेळेला किमान असाव्यात 55-60. गोलंदाज तयार. इथे देखील फटका खायला ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत. फेकी इथून मात्र केली होती दीपकने. आता सध्या तो डॉट बॉल येतोय आणि या डॉट बॉलच्या सहाय्याने 23 धावेंवरती धावफलकावरती स्कोर कार्ड थांबलंय. इथे देखील गती कमी करण्यात आली होती. पुन्हा एकदा डायव्हिंग एफर्ट. हो हो हो, वा तेजस काय बॉल अडवलाय. टाळ्या वाजल्या जात आहेत. त्या का वाजल्या जात आहेत? बोईसरकरांनी डाईव्ह मारली, तेजसनी मारली. पालघरमध्ये आहोत पण चांगलं क्रिकेट खेळलात ना तर ह्या अशा टाळ्या वाजल्या जातील तुमच्यासाठी. बक्षीस इथे वाढायला लागलीत. जर 3 बॉल 3 चौकार आले, अमित त्रिवेदी, लकी दुबे, गौरव शर्मा 5001 रुपये मालामाल. लगातार 3 चौकार खेळा आणि मला तरी वाटतं की त्याची किंमत जाईल 25,000वरती. पुढचा बॉल, याहीवाला फटका बेट गॅप. आता करणच्या बॅटमधनं वार बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. येतोय करण ठाकूरचा चौकार. अतिशय जबरदस्त मॅच. प्रेक्षकांच्या नजरा हटत नाहीत. जो प्रेक्षक जिथे बसलाय तो तिथेच बसलाय. त्याला माहिती आहे जर उभा राहिलो तर मग सीट गॉन. कारण इथे अनेक प्रेक्षक आहेत आणि प्रत्येकाला जागा हवी आहे स्टँड मध्ये. जिथे कोणी उभा आहे तो तिथून मॅच कशी दिसेल, काय दिसेल. थोडेसे जे हाईटने कमी आहेत ते मागे राहिले तरी देखील ते आता टाचांवरती उभे झालेत कारण त्यांना मॅच बघायचं. पालघर विपक्षात बोईसर, काय मॅच रंगलाय. 3 षटकांचा खेळ संपतोय. 28 धावा धावफलकावरती. वामिका स्टार हे नाव मुंबईमध्ये पोहोचलं आणि ते नाव पोहोचविणारं नाव मेहुल पाटील तेही इथे आलेत. त्यांचं देखील स्वागत आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय सर. धावसंख्या 28 म्हणजे 6 षटकांचा अर्ध 3 षटकांचा खेळ संपतोय त्यावेळेला 28 रने फलकावरती आहेत. इथे देखील पुन्हा एकदा गॅपमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. गॅप मध्ये बॉल बाहेर. याही वेळेस थँक्यू.
थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. 12 बॉल आणि त्या 12 बॉल मध्ये जगदीशनी केल्यात 20 धावा. बॅटिंग आवडली असेल तर पट्ट्याआधी टाळ्या व्हायला पाहिजेत. हे कमवलंय. पुढचा बॉल यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. उत्कर्षजी, आपण क्रिकेटच्या माध्यमातून काय करतो? क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला काही पैसे कमवता येतात, ट्रॉफीज कमवता येतात, पण हे प्रेक्षक, या टाळ्या या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या मनात राहतात. मी इथे असा खेळलेलो. मग त्यासाठी हा खेळ यावेळेस पॅडल स्वीप. ओहो, वा, व्हाट अ शॉट. काय अडवलाय बॉल. हा बॉल अडवलेला नाहीये, हे मानवी तुम्ही काहीतरी पाहताय. बॉल अडवणारा खेळाडू आहे. तेजस आणि फक्त तेजस आहेत. वा, मी तर म्हणतो यांच्यासाठी काहीतरी पारितोषिक दिलं पाहिजे. आणि कुणाकडून? समीरजी जाधव साहेबांकडून सांगितण्यात आलेलं आहे की हे जे एफर्ट्स दाखवले यासाठी तेजसलाही 500 रुपयाचं पारितोषिक घेऊन जाऊ दे. एकदा सोडता टाळ्या. तुषार मोरे यांच्याकडनं 200, समीर जाधव यांचे 500 आले, तुषार मोरे यांचे 200 आले. सूरज फडतळे साहेबांकडूनही 500 रुपये. बघा, चला बक्षीस फार आहेत. जर करणनं 6 बॉल मध्ये 6 चौकार मारले तर योगी राठोड यांच्याकडनं 10,000. क्या बात आहे. इथून या एक्झिबिशन मॅच नाहीत ना पालघरच्या क्रिकेटला. हा, चला इथून संदीपजी ठाकूर साहेबांकडूनही 500 रुपयाचं पारितोषिक. तेजस, म्हणजे तेजस, तुम्ही जी डाय लगावली ना त्यामध्ये तुम्ही तब्बल 1700 रुपये कमवलेले आहेत. वा, चांगलं खेळा, फक्त चांगलं खेळा. एकविरा एंटरप्राइजेस कुशल राऊतजी साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. जर जगदीशने 3 बॉल 3 चौकार लगावले तर गॅप मध्ये बहुत चांगली फिल्डिंग अडवण्यात आलाय का? डायरेक्ट हिट आणि मात्र बोईसरकरांचा कमबॅक आलेला आहे. विकेट. फलंदाज बाद, तोही जगदीश सारखा मोठा मासा गळाला. तिसऱ्या पंचांची मदत घेतली. 1 मिनिट विशाल थांबवतोय. तिसऱ्या पंचांची मदत घेतले कारण महत्वाचा खेळाडू जगदीश होता. जर जगदीश सेफ झाला तर धावसंख्याची गती वाढू शकते, माहिती आहे ते म्हणजेच पालघरला. आणि त्यावेळेला आता थर्ड अंपायर काय सांगतायत, कारण डायरेक्ट हिट ज्या वेळेला लागली त्यावेळेला स्पष्ट असा पहिल्यांदाच पंचांनी सांगितलं की ऑलमोस्ट फलंदाज बाद होण्याची शक्यता तिथेच होती. तरी देखील तिसऱ्या पंचांची मदत घेतली. सर काय वाटतं आता सध्या? मला तरी असं वाटतं ना सर, प्रेक्षक जे आहेत ना इथे त्याच्या हृदयाच्या आतलं धग 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 हे इथपर्यंत ऐकायला येत आहे. हे बघा, अजून एक फॅन मोमेंट. हे जे सगळे चिमुकले आहेत ना, हे मोठे होऊन यांच्यासारखं खेळण्यासाठी इच्छुक आहेत आणि मग यांच्यासारखं खेळायचं आहे. पण या चिमुकल्यांकडे 17 प्रो मॅक्स कुठून आलाय, हा तर एक प्रश्न आहे. थँक्यू. हा, येस. इथं ऍक्शन रिप्ले पाहताय. घडलंय काय? फलंदाज तिथे डायरेक्ट हिट, OUT आउट. फलंदाज जगदीश माची ज्यानं जबरदस्त खेळ सुरुवातीचा काळ स्वप्नगत ठेवला पालघरसाठी आणि तो फलंदाज इथे बाद होतोय. जगदीश माची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. नवीन बॅटर, त्याचं नाव आहे अंडरम क्रिकेटची आग, अर्थात कुणाल किणी, मॅन फ्रॉम मायखोप. तो दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल 3 चौकार 5,000. लकी दुबे, अमित त्रिवेदी, गौरव शर्मा आणि पालघर टीमसाठी. कुणाल आलाय, कुणालसाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये अनेक बक्षिसे आहेत. आणि 6 बॉल 6 चौकार योगी राठोड यांच्याकडनं 10,000. करणनं जर 6 बॉल 6 मारले तर 6 बॉल 6 चौकार जर करणनं मारलेत 10,000 आणि कोणीही मारलेत तर 20,000. सूरज उपाध्याय यावेळेला पहिल्याच बॉल वरती. क्या बात है, वाईट बॉल होता. कुणाल सांगतोय बॉल बाहेर. थँक्यू. या डॉनचं नाव आहे पालघर आलाय डॉन. जो पालघरचा डॉन करण मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त पद्धतीने क्रिकेट ज्याची आपण वाट बघत होता
तो आलाय आणि त्याचं नाव आहे करण. सध्या मैदानाच्या आतमध्ये याही वाला फटका फसला आणि तो बॉल डॉट बॉल येतोय. सर 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला 38 रन. आपण 6 षटकांचा विचार केला होता. 55 आणि 60 ह्याच्या मधली टोटलकडे आपण उल्लेख केला होता. आता सध्या 4 षटकांचा खेळ संपलाय. येणाऱ्या 2 षटकांचं भविष्य इथून तुम्ही काय सांगता? भविष्य सांगण्यासाठी आपण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. मैदानाच्या आतमध्ये जाऊन या ज्या फॅन मुवमेंट्स आहेत ना या देखील कॅप्चर केल्या जात आहेत. आता सध्या तरी काहीतरी मेसेज जातोय मैदानाच्या आतमध्ये. 38 धावा लागल्या धावफलकावरती आणि अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये किमान 15 ते 20 धावा कराव्या लागतील, कारण बोईसर संघालाही कमी लेखून चालणार नाहीये. तेही काही कच्च्या गुरुचे चेले नाहीयेत ना. त्यांनी अनेक ऊन पावसाळे पाहिलेत. घरातनं निघताना त्यांनी पाहिलं होतं बोईसरमध्ये 2दा आली टीम आणि दोन्ही वेळेस आपल्याला त्यांनी परास्त केलाय. आज या फुल हाऊस जाम पॅक क्राऊड मध्ये आपण जर त्यांना परास्त केलं तर काय होणार आहे? जर तरचं हे उत्तर मिळेल. एका बाजूला आपण पाहतात पालघर आणि पालघरच्या विपक्षात आपल्याला पाहायला मिळते बोईसर. पालघर के बैटिंग फिर है हम जीत के रहेंगे. पालघर के प्लेयर्स डिसिप्लिन और एक्सपीरियंस, जीत पक्की, अपना ग्राउंड अपना क्राउड अपना गेम, पालघर चॅम्पियन या अनेक गोष्टी आहेत. तर बोईसरसाठी बोईसर की टीम बैलेंस है. बॉस ट्रॉफी बोईसर की, यंगस्टर्स ऑन फायर, बोईसर का टाइम आ गया है, प्लॅनिंग पॉवरफुल और पॅशन बोईसर नंबर 1 या अनेक गोष्टी आहेत. कमेंट्स आलेत. सध्या वोटिंग पोल पर्सेंटेज पालघरकडे 53 आहेत, बोईसरकडे 47 आहेत. परंतु आता पहिल्या डावाचा खेळ चालू झालाय. दुसऱ्या डावात या गोष्टी बदलू शकतात. सध्या त्याच्यासाठी चाललंय भानगड. गोलंदाजी मार्कवरती आलाय पॅराडाईजचा रेहान, जो युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. सर अष्टपैलू आहे. पहिलाच बॉल गोळीच्या वेगाने बंदुकीतनं गोळी निघेल तसा मारलाय. थँक्यू. याही वेळेस मारलाय. पालघरकर तर खुश असतील. त्यांनाही माहिती आहे पुन्हा एकदा मारला. याही वेळेस मारला. कसा मारला तर पालघरकर झटपट पटापट आणखी एक चौकार. हो मजा येते. आणि खऱ्या अर्थाने ही जी ऊर्जा संचारली आहे ना, जणू काही अंगात काही संचारलंय. मग त्यामागे कारण हे प्रेक्षक आहेत, अजून कोणी नाही आहे. हे बघा, यांनी आता गिटार आणलाय. त्याचा आवाज येईल का मित्रा? जो चांगला नसेल त्यांना 2 लिटरचा थम्सअपही समीरजींकडून देण्यात येणार आहे. मयूर भागवत यांच्याकडनं ते थम्सअप आहेत. तुम्ही एनर्जी स्टँड मध्ये दाखवा. तुमची एनर्जीचा शांती आम्ही करू. या वेळेला फलंदाज बाद. सेकंड चान्स मध्ये कुणाल बाद झालेत. एक चौकार आणि त्यानंतर डगआउटचा रस्ता गॉन. थँक्यू. आपण प्रत्येक जण आता तुम्ही जसा उल्लेख केला, शांतीचा उल्लेख केला, शांतीत क्रांती सध्या तरी बेस्ट ऑफ बोईसर करतायत. ते आपल्याला कळूनही येत नाहीये, पण मात्र इथे बॅक टू बॅक ज्या विकेट्स गेल्यात त्यामुळे त्यांचाही कमबॅक झालेला आहे. 42 धावा लागल्या धावफलकावरती. इथे मात्र जर 55-60च्या आतमध्ये रोखलं तर त्यांनाही फेअर चान्स आहे. रेहान आहेत. रेहानच्या नावाची चर्चा करत होतो. हे असताना कमबॅक, तुमच्यावरती हल्ले केले जातात, त्या हल्ल्याचा प्रतिहल्ला म्हणजे क्रिकेटचा खेळ. मागच्या बॉलवर चौकार, पुढच्या बॉलवरती विकेटचं पतन, हे सर क्रिकेट आहे. कधी इथे कधी तिथे. लहानपणी सीसॉ मध्ये बसलोय ना, तसा सामना कधी इकडे डुलतोय कधी तिथे डुलतोय. डोल डुलतोय क्रिकेटच्या मैदानावरती, वाऱ्यासारखा डुलतोय. नवीन बॅटर दिवेश आलेत. ज्या वाला कुणाल बाद झाला आणि कुणालची जागा भरण्याकरिता दाखल झाल्या सप्पाडीचा वंडर बॉय नाव आहे दिवेश. दिवच्या या नावानं प्रेम त्याला मिळालंय. पहिल्याच बॉलला काढलंय कव्हरला, क्षेत्ररक्षण तिथे खराब आणि बॉल चाललाय सरळ सीमा रेषा पार. थँक्यू.
तेव्हा तुषार मोरे यांचे चिरंजीव मैदानाच्या आतमध्ये जातात, कारण वडिलांसमवेत त्यांनी सेल्फी नसतील कदाचित काढल्या, कारण त्यांचे वडील ज्या फॉर्मात असायचे ना आजही आहेत नो डाऊट, परंतु लेदर क्रिकेटमध्ये तुषारचा हात कोणी नाही पकडला पालघरमध्ये. पुढच्या वर्षी त्यांनी सांगितलं कमबॅक. गावदेवी डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर सर मी तुषार मोरे यांचा उल्लेख करतोय आणि तो त्यांचा चिरंजीव आहे. त्या तुषार मोरेची बॅटिंग बघण्याकरिता अनेक सारे प्रेक्षक लांबून लांबून सीझनच्या मॅच बघायला जायचे आणि अगदी त्या तुषार मोरेचा चिरंजीव मैदानाच्या आतमध्ये जातोय. पुढचा बॉल रेहान असेल, यावेळेस गोळीच्या वेगाने बाहेर. पुन्हा एकदा चौकार, चौकारानंतर पुन्हा एकदा विकेट. कारण तुम्ही बेस्ट ऑफ बोईसर विपक्षात खेळतायत, आम्हीही कुठेही कमी नाहीये हे सिद्ध केलंय. आणखी एक विकेट. अंडरम क्रिकेट पासून ज्यानं सुरुवात केली, ज्यानं शॉटी क्रिकेट गाजवलं, ज्यानं मुंबईचं क्रिकेट गाजवलं, ज्यानं पालघरचं क्रिकेट गाजवलं, ज्यानं राजस्थानचं क्रिकेट गाजवलं, ज्यानं गुजरातचं क्रिकेट गाजवलं, त्याचं नाव आहे बिरवाडीचा वंडर बॉय, नाव आहे क्रितेश घरत आणि तो दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. परत पाहूया कुठल्या पद्धतीनं बॅटिंग करणार आणि तो क्रितेश घरत सध्या मैदानाच्या आतमध्ये, त्याचे देखील फॅन बेस आहेत. सर पण त्या चिमुकल्याचं कौतुक करावं लागेल ना. डोळ्यात गॉगल, हातात 17 प्रो मॅक्स, अजून काय हवंय. वा, हे सर अंडरआर्मचं क्रिकेट आहे ना. इथे तुम्हाला हे का आवडतं. कुठेतरी गल्लीत खेळलं जातं, कधीतरी प्लास्टिक बॉल, रबर बॉल, टेनिस बॉल, हे अंडरआर्मचं क्रिकेट आहे. पण शांततेत आणखी एक विकेट मिळाली आहे. पुढचा बॉल, पुन्हा कॅच कॅच, हो 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 हो, टाकली आहे खाली, टाकली विकेट मिळाली. थँक्यू सो मच. आज पालघर चषकाची जी चर्चा आहे ती संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहे आणि सगळं काही ठरलं. बघा, ही स्पर्धा ठरली स्वर्गीय सुमितदादा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून. मग ठरलं या स्पर्धेचं नाव काय द्यायचं, स्पर्धेचं नाव काय द्यायचा विषय होता आणि त्यावेळेला तुषार मोरे उभे राहिले. त्यांनी सांगितलं की आपण या स्पर्धेला नाव देऊया पालघर चषक आणि ते पालघर चषक तुषार मोरे यांच्या नेतृत्वानं मिळालं नाव आणि आज पालघर चषक हे आता समुद्रापलीकडे जात आहे. अगदी बरोबर म्हटलात, पण मात्र ना मला थोडासा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा उल्लेख करावा असं वाटतं इथे. कारण जो वर्ल्ड कप आपण गमावलात 2023 मध्ये, त्यामध्ये जेव्हा इंटरव्ह्यू झाली पॅट कमिन्सने सांगितलं ना की मात्र तो जो पूर्ण 1,20,000 क्राऊड असेल नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये, त्याला आम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकलो तर आम्ही मॅच जिंकलो समजून घ्या. आणि ओहो, अंपायर बरोबर ही सेल्फी घेतली जाते. तोच खेळाडू, तोच चिमुकला, तोच डोळ्यावर गॉगल आणि तोच 17 प्रो मॅक्स. हो, हा कुठून आलाय. पुढचा बॉल, पुन्हा एकदा चांगली ड्राईव्ह, बॉल फरार. याही वेळेस डीजे ठोक. थँक्यू सो मच. वेलकम बॅक पालघरकरांनो. इथे मात्र तुम्ही आलात तर आल्यानंतर आता चर्चा सध्या तुमची देखील चालू आहे. तुम्ही मोठ्या संख्येने इथे दाखल झालात आणि तदनंतर या स्पर्धेची शोभा खूप सारी वाढली. मैदानाच्या आतमध्ये मायखोपचा मनीष भोईर दाखल झाला, वयाच्या 12व्या वर्षी क्रिकेटच्या मैदानात अंडरम क्रिकेटमध्ये दाखल झाला आणि आज पालघरच्या क्रिकेटची कमांड सांभाळतोय. त्याचं नाव आहे मायखोपचा मन्या आणि त्यानं पहिल्या बॉलवरती केलाय तो म्हणजेच वार आणि तो गेलाय सीमा रेषेच्या बाहेर चौकार. तो मन्या सर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. त्यांनी केलं वार, पण आता इथून पलटवार थोडासा होईल का. 10च्या सरासरीने आतापर्यंत 4 विकेट गमावत असताना 50 धावा बनवल्यात बेस्ट ऑफ पालघर या टीमने. पण बेस्ट ऑफ बोईसर कुठेही कमी लेखून त्यांनाही चालणार नाहीये. 6 बॉल शिल्लक आहेत. त्या 6 बॉलवरती इम्पॅक्ट प्लेअर इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग टीम सर, येस बॉलिंग टीम. बेस्ट ऑफ बोईसर टीमचा इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये येतोय, इम्पॅक्ट सोडण्यासाठी येतोय. यदा कदाचित बॉलिंगसाठी नाही तर बॅटिंगसाठी त्याचा वापर करण्यात आलाय. 6 बॉल मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर जे दाखल झाले होते मनीष आणि आता गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा गोलंदाज शाकीर तयार आहेत. इम्पॅक्ट प्लेअर यूज केल्यात. आता सध्या कुशल राऊत
यांनी जर मनीषनं 3 बॉल 3 चौकार खेळला तर त्यांच्यासाठी आहेत ते म्हणजेच आपण पाहतायत 3000 रुपये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. या बॉलला क्रॉस बाटने खेळायचं होतं करणला. सध्या आपण पाहतात हा बॉल डॉट येतोय. पहिला बॉल इथून डॉटनं सुरुवात या षटकाची. आणि मात्र आता हा बर्ड आय व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आकाशातनं जर पक्षी असतात तर कसं दिसलं असं हे क्रीडांगण, हे असं दिसलं असं क्रीडांगण. वा पाटील नेटवर्क्स, कौतुक आहे तुमचं देखील. आणि काय टेलिकास्ट आहे, लाजवाब. पुढचा बॉल जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. व्हाईट बॉल आला. व्हाईट बॉल साठी हलक्याशा. आता मात्र ते चेअरअप थोडंसं कमी होत चाललंय. आता चौकार हवेत ना. 50, 55, 60 कशा केले जातील याकडे अग्रसर आहेत. आता हा बॉल हाही महत्वाचा आहे. फुल टॉस समोर बाहेर आणि महत्वाची विकेट. मॅचची गोल्डन विकेट जाते. करण ठाकूर बॅक टू द डगआउट. टोक थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आज आमचा बंधू सुमित आमच्यामध्ये नाही, परंतु सुमित तुझ्या आठवणींना मित्र आम्ही कायम उजाळा देऊ. आज तू जरी आम्हाला सोडून गेला पण तुझ्या लहान बंधूनं तुझी आठवण कुठेच सोडली नाही. प्रत्येक ठिकाणी तुला घेऊन चालतो. आज क्रिकेटच्या माध्यमातून असेल, काही सामाजिक संस्थाच्या माध्यमातून असेल. आज स्वर्गीय सुमित दादा प्रतिष्ठान हे नाव ज्या वेळेला दिलं त्यावेळेला समीरने सांगितलं की फक्त क्रिकेट नाही, आम्ही अनेक साऱ्या गोष्टी या नावासाठी करणार. आज सुमित नाही आमच्यात. झरे वाहतात पाण्याच्या साठवणीत आणि डोळे वाहतात सुमित मित्रा तुझ्या आठवणीत. आज तुझ्या आठवणींनं सगळं काही बदललं. आज पालघरकर तुझ्या नावासाठी, तुझ्या आठवणींसाठी, तुझे मित्र म्हणा, तुझे सगळे काही सहकारी म्हणा, आज या पालघरच्या मैदानात आलेत आणि तुझा मात्र इथे गवगवा होतोय. स्वर्गीय सुमित दादा प्रतिष्ठान प्रेझेंट पालघर चषक. इथे देखील सार्थक थोडेसे सफल झाले. बॉल आणखीन बाहेर काढला आणि ही गोलंदाजी आहे शाकीरची. सर मात्र ही जी शांतता आहे, जी मैदानाच्या अवतीभवती पसरली आहे, ही शांतता कसली आहे तर येणाऱ्या वादळाच्या पूर्वीची शांतता आहे. 52 लागल्यात. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॅटची हलकीची कडा आणि डाऊन द बॉल खेळाडू बॉलर स्वतः होते. आणि मात्र इथे झालंय तरी काय, इथे झालंय असं की जेव्हा कॅच अटेम्प्ट करत असताना बॅटर आहेत ते बॅटर मध्ये आलेत. या सगळ्याची प्रचिती आपल्याला त्या ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळणार आहे. पण त्या अगोदर हा बर्ड आय व्ह्यू आपण एन्जॉय करूयात. मॅच ऑन. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. या वेळेला मनीषचा फटका खेळला तर खरं ऑन साईडला. राहिलनं तिथे मात्र क्षेत्ररक्षण केलं आणि त्यावेळेला शाकीरने सांगितलं की नाही, स्टम्प्सला नाही मी बॉल लावू शकलो. हे आहे आमचं सुंदर पालघर आणि सुंदर पालघर मधलं पवनसुत नवलीचं दमदार मैदान, ज्या मैदानानं अनेक खेळाडू पालघरला दिले. गोलंदाज तयार. या वेळेला कव्हरला खेळायचा होता. बॉल चाललाय आणि सर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल इथेही सिंगल. षटकांचा खेळ संपला 6. आपण उल्लेख करत होतो 55-60, ते लागले 54. येणाऱ्या काळात 55 धाव्यांचं टार्गेट आहे. काय होणार, कोण जिंकणार, कोण पडणार कोणावरती भारी, या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी दुसऱ्या डावात काय घडतंय हेही बघायला मजा येईल. थँक्यू. यानंतर आपण जे धावतं समालोचन ऐकणार आहोत त्यासाठी 2 बहारदस्त आवाज त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी आपण देणार आहोत. आपल्या हक्काचा आवाज म्हणजेच पालघरकरांना जो आवाज नेहमी आवडतो, संतोषी पाटील सर, आणि त्यांच्या सोबतच ज्या आवाजाने अंबरनाथ पासून सुरुवात केली, आज महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात तो आवाज गुंजतोय, आमचे अनुजी मोरे सर यांना आपण ऐकणार आहोत. पुढच्या सत्रामध्ये महत्वाची मॅच आणि असं म्हटलं जातं ना, नाण्याला 2 बाजू असतात, असंच क्रिकेटच्या खेळाला 2 सत्र असतात. पहिलं संपलंय, दुसरं पाहणार आहोत. मजा येईल, ती मात्र जागा नाहीये. व्हॉट डू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. ऑफकोर्स पाटील सर, व्हॉइस ऑफ पालघर, तर दुसऱ्या बाजूला व्हॉइस ऑफ डोंबिवली मनीष बागले सरांचा आवाज तुम्ही ऐकत होता. थँक्यू सो मच. पुनः एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे पालघर चषक आणि त्याच्यामध्ये एक्झिबिशन मॅच
तुम्हाला जरूर पाहायला मिळते. आमच्या समय संतोषजी पाटील सर इथे कॉम्बॉक्स मध्ये जॉईन झाले, त्यांचं देखील स्वागत आहे. आणि इक्वेशन आपण जर पाहिलं तर येणारे 36 बॉल आहेत आणि 55 धावांचं आव्हान, 55 धावांचं लक्ष आहे. एका बाजूला पालघर, दुसऱ्या बाजूला बोईसर. एक रफ अँड टफ मॅच मैदानात आतमध्ये रंगणार आहे, यात मात्र काही शंका नाहीये. आज प्रत्येक गॅलरीमध्ये, प्रत्येक स्टँड मध्ये प्रेक्षकांची अफाट गर्दी आहे. नक्कीच नाण्याची एक बाजू आपण पाहिली, परंतु नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणे गरजेचं आहे. कारण जिथे आपण पाहतोय बाहुबली या नावाने प्रचलित, एका बाजूला जर पाहिलं तर खानो के खान जब्बीर खान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, ज्याच्यासाठी जर पाहिलं तर अनेक प्रेक्षक वर्ग दुरून गर्दी करतात त्याची बॅटिंग पाहण्यासाठी. तोच आलाय मैदानाच्या आतमध्ये जब्बीर खान. येस, आणि दुसऱ्या बाजूला कोणाची वाट पाहताय, तो आलाय अभिषेक टेनी, त्याचं नाव आहे. एकदा जोरदार परत एकदा बोलूया का अभिषेकला? आवाज येऊ द्या जोरदार. कोणाची वाट पाहताय? अभिषेक टेनी त्याचं नाव आहे. बोईसरचा वंडर बॉय मैदानात 7 मध्ये दाखल होतोय. अखंड या 2 वर्षामध्ये अशी कारकिर्दी कमवली आहे की प्रत्येक अगदी स्पर्धेमध्ये बक्षीस घेऊनच तो घरी जातो, असा खेळाडू मैदानात 7 मध्ये दाखल झालाय. अभिषेक टेनी त्याचं नाव आहे. आणि त्याच्यासाठी देखील आपण पाहू शकतायत 1111 रुपयाचं कॅश प्राइज 3 चौकारासाठी राकेशने लावले आहेत. आणि येस, समीरजी जाधव यांच्या वतीने देखील तुम्हाला पाहायला मिळेल सलग 3 बॉल 3 चौकार जर आले तर अभिषेक टेनी त्याच्यासाठी देखील 2000 रुपयाचा कॅश प्राइज. आता कॅश प्राइज पैसा वसूल मॅच आहे. टाळ्या वाजणार, शिट्ट्या वाजणार, ही मॅच तशी रंगणार, कारण की ही मॅच आहे एक्झिबिशन मॅच, ज्या पद्धतीने पालघर आणि बोईसर मधली मॅच. येस, आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय अनिकेतजी ठाकूर हे देखील इथे उपस्थित झालेत, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर नक्कीच पालघर एक्सप्रेस राहुल माळी आलाय, परंतु त्याच्यासाठी देखील कॅश प्राइज ऑन आहे. 3 लगातार विकेट घेतले तर आपण पाहतोय आई एकविरा एंटरप्राइजेसचे प्रॉपरायटर आपण पाहतोय कुशलजी राऊत साहेब यांच्याकडून तब्बल 5000 रुपये राहुलला दिले जातील. येस, मॅचला होते सुरुवात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे प्रेक्षकांनो. मॅचला झाली सुरुवात. इनिंग नंबर 2, 55 धावा बनवायचा. राहुल माळी बॉलिंग मार्कवरती आहे, स्ट्राईक वरती जब्बीर खान. पहिला बॉल रफ्तारी ओळख आहे, परंतु वाईडनी सुरुवात केली आहे. इथून हे रोकावं लागेल. राहुल माळी अगदी रफ्तार का सौदागर ज्याला सांगितलं जातंय, मानलं जातंय, परंतु कुठेतरी एक्स्ट्रा रन्स ज्या आहेत त्या याला रोकावे लागतील. येस, हे विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळतो. आज गाड्यांची पूर्णपणे ट्रॅफिक जाम झाली. मैदानाच्या चौफेर बाजूला गाड्या दिसतात, प्रेक्षक दिसतात. हे खरं हातानं कमवलंय या संपूर्ण समीर दादानं. फटका चांगला आहे कव्हरच्या दिशेने, मागे बॅकअप चांगलं होतं आणि अखेर इथे आलाय डॉट. क्या बात आहे. फिल्डिंग साठी टाळ्या वाजणार आहेत. आज चौकार गेला त्याच्यासाठी टाळ्या वाजणार आहेत, डॉट आला त्याच्यासाठी टाळ्या वाजणार आहेत. ही स्पर्धा घरची स्पर्धा आहे. स्वर्गीय सुमित दादा प्रतिष्ठान आयोजित पालघर चषक. अखंड पालघरकरांनी ही डोक्यावरती स्पर्धा घेतली आहे. पुढचा बॉल सन्मानित केला. या बॉलवरती डार्क हिट आणि अखेर एफर्ट साठी टाळ्या वाजल्या पाहिजेत अभिषेकच्या. वा, क्या बात आहे. पहिल्याच बॉलवरती अभिषेक टेनीनी फेस करत असताना जर चौकार आला तर SG बॅट अर्थातच त्याचे प्रॉपरायटर शुभम गावट याच्या वतीने तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात आहे. 2000 रुपयाचा कॅश प्राइज आता लावण्यात आलाय. राजन पोलीप्लास्ट त्याचे ओनर येस सुमित दुबे आमच्या सोबत आहेत. आणि 3 बॉल 3 चौकार जर आले अभिषेकच्या बॅट मधून तर तब्बल रोख रक्कम 10,000 रुपयाचा कॅश प्राइज. मॅनेजर आहे अगदी आपण पाहतोय बोईसर टीमचा मॅनेजर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातंय सुमित दुबे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय राहुल सज्ज आहे. इथे पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅट अँड पॅडचा उपयोग केला, चेंडूला खेळून काढलाय सिंगल रन्स. जिथे आपण पाहतोय दिवेश जीवत्या आपल्याला पाहायला मिळतोय चांगलं क्षेत्ररक्षण करताना. इथून रन झाले 4. क्या बात आहे. आज ATM ऑन झालंय आणि पालघरच्या बाजूने देखील आता ATM ऑन आहे. जर कुठल्याही गोलंदाजांनी पालघरच्या वतीनं विकेट हॅट्रिक जर नक्कीच कॅरी केली तर रोख रक्कम तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज निलेशजी पाटील यांच्या वतीने असणार आहे. यावेळी शॉप केलाय, सन्मान केला. इथे अगदी हलक्या हाताने पुश करो खुश रहो. एक सिंगल आली आहे. क्या बात आहे. आता सेठ जब्बीरचा किस्सा खोललाय आणि इथे त्यांनी सांगितलंय
सेठ धनराज यस की जब्बीर याची जर विकेट घेतली कोणी तर रोख रक्कम 3000 रुपयाचा कॅश प्राइज. सेठ धनराज हे नाव चर्चेत राहिलंय 4 दिवस. पुढचा फटका चांगला आहे, नजाकत बरासा स्ट्रोक, बैठक स्ट्रोक ही ओळख आहे जब्बीरची नक्कीच कव्हर नक्कीच साठी. बैठकसाठी त्याची ओळख मानली जाते, परंतु तो मैदानावर आहे तोपर्यंत मॅच ज्या पद्धतीने बनत, कारण की 101 अगदी हिरे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि नक्कीच जर हॅट्रिक संपादित केली पालघरच्या गोलंदाजांनी तर सुनील यादव यांच्या वतीने तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कॅश प्राइज आता ऑन आहे. पुढचा बॉल लॉफ्टेड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. अगदी आपण जर पाहिलं रचना विकेटकीपर भरपूर मागे आहेत क्रितेश, कारण की रफ्तार ही ओळख आहे राहुलची. आणि ओव्हर नंबर 1 चा काळ इथे कंप्लीट झालाय. फक्त 5 धावा, इथून पुढे 50 अजून बनवायचे आहेत. काय म्हणाल, काय वाटतंय? नक्कीच नक्कीच आतापर्यंत जर पाहिलं तर पालघर मध्ये आलात, पालघरचा दबदबा नक्कीच इथे राखून ठेवलाय पालघरकरांनी. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली, बॅटिंग करताना मात्र चांगली बॅटिंग दर्शवली. आता मात्र इथून ही मॅच ज्या पद्धतीने पाहिली जाते. येस, आणि थोडीस टेन्शन मध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतील जिथे आमचे यतीन पाटील तुम्हाला पाहायला मिळतील, कारण की मॅनेजर आहेत टीमचे संपूर्ण जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती पालघरची भरपूर आहे, कारण की स्वतः एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. आणि आता दडपण जरूर वाढलंय की ही मॅच जिंकेल तरी कोण. तब्बल 11,000 रुपयाचं कॅश प्राइज या मॅच मध्ये समीरजी जाधव यांच्या वतीने. युवा नेतृत्व आहे आणि आज या युवकांनी असं काम केलंय की महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या अगदी आपण पाहिलं तर मान्यवरांपर्यंत ही पोचेल ही खरं स्पर्धा, अशी स्पर्धा पाहायला मिळते. टेनीच्या 2 चेंडूवर 2 चौकारासाठी मात्र 2,000 रुपये आपल्याला पाहायला मिळते राकेश यांच्याकडून. बॉलिंग बाकवरती अनुज आलाय. अनुज मच्छी पालघरचा फ्युचर आहे, परंतु इकडे वा कमाल फिल्डिंग, टाळ्या वाजतात करण ठाकूर, आणि करणच्या हातामधून ही फिल्डिंग होते. 500 रुपयाचा कॅश प्राइज समीर जाधव यांच्या वतीने आलाय. क्या बात आहे करण ठाकूर, वा बाई वा, कौतुक करावं लागेल करणचं. बघा प्रेक्षक, हे पालघरची फिल्डिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे करण साठी. क्या बात आहे, फॅन फॉलोइंग भरपूर आहे. अगदी कमी वर्षाचा तो खेळाडू येणाऱ्या यंग जनरेशनला ते तुम्हाला जरूर खेळताना पाहायला मिळेल. कदाचित जर पाहिलं तर फलंदाज रन्स एवढे काढले नसतील तेवढे रन्स या पोरांनी काढले, तसं म्हणायला हरकत नाहीये. क्या बात आहे, कारण की मॅच तशी आहे. तारे सितारे मैदानाच्या आतमध्ये आज दाखल झाल्यात. पवनसुत नवली या मैदानावरती तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. संपूर्ण ही स्पर्धा आजचा अंतिम दिवस. मॅच ऑन आहे. बॉल तयार. पुढचा बॉल गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न, फिल्डिंग अफलातून, आणि अखेर एक सिंगल धाव इथे कंप्लीट. नक्कीच नक्कीच एक धावासाठी आता मात्र झगडले जात आहेत. दिवेश पाटील आपण पाहतोय दिवच्या ज्या पद्धतीने फिल्डिंग सजवले ना, खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर खूप चांगली टीम कॉम्बिनेशन आपल्याला पाहिलं महत्वाचे आहे. जब्बीर यांनी जर 3 बॉल 3 चौकार लावले तर जरूर अनवार यांच्या वतीने तब्बल 2,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. अनवर म्हटलं तर अगदी पाणीवाला अनवर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातंय तोच अनवर, पण तो राकेशने देखील इथून बक्षिसांचा वर्षाव केलाय जब्बीर साठी. जर 2 चेंडूवर 2 लवकादार चौकार मारल्या जब्बीर खान याच्यासाठी देखील 1,000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. मॅच मध्ये ट्विस्ट आता मॅच ऑन आहे. 27 बॉल 48 धावांची गरज. फटका चांगला इथे देखील, आणि अखेर जब्बीर यांना परतावं लागेल मैदानाचा बाहेर. महत्वाची विकेट. थँक्यू सो मच. आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय शाकीर मुल्ला. तारापूर ची रन मशीन मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झाली आहे, आणि आल्या आल्या त्यांच्यासोबत सेल्फी घेतात, फोटो क्लिक करतात, कारण की येणाऱ्या काळामध्ये हे नाव देखील लौकिक होणार आहे. असं शाकीर मुल्ला मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नक्कीच शाकीर आलाय आणि त्याची वाट पाहिली होती. इथून मात्र शाकीर आल्या सुरुवात करेल का? ही सुरुवात करावी लागेल त्याला. आपल्या अस्तित्वासाठी, बोईसरच्या अस्तित्वासाठी ही लढत आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय पालघरकर बोईसर मध्ये जाऊन हरवलंय, परंतु इथून आता मात्र पाहतोय पालघर मध्ये असताना पालघरला हरवून दाखवा, असं मात्र आता प्रश्न विचारलाय. अनुजत समोर बॉलिंग मार्कवरती, इथं फटका चांगला आहे. बारी बारी सबकी. अभिषेक कट बल्ला माशाल्लाह बोल रहा हल्ला.
थँक्यू. फॉरेनशी नाही पण बोईसर वरून आला आणि म्हणतोय मी इथून ट्रॉफी घेऊनच जाणार आहे आणि इलाका तुम्हारा आहे लेकिन धमाका हामी करेंगे, हे मात्र सांगितलं अभिषेक टेनीनं. अनुज ज्याला आपण पाहतोय गोलंदाजी करताना नवा युवा आहे, ज्याने षटक क्रमांक जर पाहिलं तर पहिलं जे वैयक्तिक हाताळताना आपल्याला पाहिलं आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत आणि 6 धावा दिल्यात. कमालीची गोलंदाजी आहे. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू चाललाय डिक्लेअर झोन कडे, सिंगल रन्स मिळेल त्या ठिकाणी. टीनीनं एक चौकार जरूर मारला या षटकामध्ये आणि धावा बनवल्या तब्बल 12 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. 2 षटक इथे कंप्लीट होत आहेत. आणि नक्कीच 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. हे संपूर्ण आपण पाहतोय खेळाडू कक्ष तुम्हाला पाहायला मिळतोय. यस कॅमेरामॅन आमच्या संपूर्ण स्टँड मध्ये देखील जाऊ दे कॅमेरा, कारण की त्यांचा देखील जल्लोष होऊन जाऊ दे एकदा. चला यस कॅमेरामॅन जरा यस श्री लीलाधर पांडुरंग पाटील स्टँड मध्ये प्रेक्षक जरूर तिथे उपस्थित आहेत. त्याच्या बाजूला आपण जो पाहिला तर बाजूचा स्टँड तुम्हाला पाहायला मिळेल जिथे प्रत्येक स्टँड मध्ये प्रेक्षक, आज जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक आहेत आणि प्रेक्षक फक्त आणि फक्त क्रिकेट वेडेत आणि आता तेच तुम्हाला पाहायला मिळतात. या स्पर्धेचा आनंद घेतात. कोण कामावरून आलाय, कोण हाफ डे घेऊन आलाय, कोणी सुट्टी घेतली आहे, कोण इथे जेवण टाकून इथे आलाय कारण की मॅच पाहण्यासाठी आलाय. हे क्रिकेट आहे मित्रांनो, पालघरचं क्रिकेट आहे. 24 बॉल आणि 43 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळते. स्ट्राईक एंड वरती टेनी आहे. क्या बात आहे. राहुल माळी बॉलिंग मार्क वरती आहे. जर विकेट घेतली तर मयंक तिवारी यांच्या वतीने तब्बल प्रत्येक विकेट साठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. कॅश प्राइज ऑन आहे, एटीएम ऑन आहे. आज पालघर मधले पैसे संपणार आहेत आणि बॉल चाललाय सीमा पार चौकार. थँक्यू. अग्रिकोलाचे कुलस्वामीने आपण पाहतोय. आज जरूर पाहायला मिळेल की त्यांचं संगीत तुम्ही ऐकतात, एक वेगळी मजा जरूर येईल. आईच्या आशीर्वादाने आज संपूर्ण आपण इथे उपस्थित आहेत आणि आता येणारे 23 बॉल आहेत आणि 38 धावांची गरज आहे. काय बॅटिंग करतोय अभिषेक टेनी आणि नाव मुहूर्त देखताय, नाव सूरत देखताय. अभिषेक तो अपने टीम की जरूरत देखताय आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ये तो शुरुआत है अभी आखरी गेंद आणि बाकी आहे. इथून पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जर पाहिला तर पुन्हा एकदा पालघर एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय तोच आलाय. इथून आपण पाहतोय हा चेंडू वाईड आहे. वाईडच्या रूपाने रन्स मात्र इथे 18 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. राहुलने जर अटॅक संपादित केली तर अर्जुन यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. कॅश प्राइज एटीएम ऑन आहे. आज पालघरच्या सगळ्या बँक मधून पैसे इथे आलेत. ओ इथे चॉप केलंय, लेट कट केलंय, लेट पण टेट आहे. पुश करो खुश रहो. एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने दाफलक आपण पाहतो 19. आता येणारे 22 बॉल आहेत आणि 36 धावांची गरज आहे. ऑन स्क्रीन क्रितेश घरातला तुम्ही पाहतात. असं एक नाव जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं आणि जे पालघर पासून गुजरात असेल, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यात नाव झळकतंय आणि पालघरचा अभिमान आहे ते क्रितेश तुम्हाला पाहायला मिळतील. पुढचा बॉल पुनः एकदा हलका हाताने ड्राईव्ह केलाय. प्रेक्षकांच्या टाळ्या थोड्याशा आता कमी झाल्यात. काय प्रेक्षक एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि जर ही स्पर्धा आवडली तर एकदा जोरदार आवाज, टाळ्या, शिट्ट्या होऊ द्या. क्या बात आहे. लीलाधर पांडुरंग पाटील स्टँड जोरात आवाज येतोय. ज्या स्टँडचा जोरात आवाज येईल त्याला गिफ्ट आहे. बघा कोणाचा आवाज जोरात येतोय बघू द्या. या मॅच मध्ये जरूर सलग 3 चौकार कोणीही बॅट्समननी मारले तर अर्जुन यांच्या वतीने 1000 रुपयात रफ्तारने गिरफ्तार केलं असं म्हणावं लागेल. थांबून ठेवल्या जागेवरती डॉट बॉल आलाय. ही पालघरची ओळख आहे. पालघर एक्सप्रेस का म्हटलं जातंय त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजेच राहुल माळीला आपण पाहतोय. खूप चांगली गोलंदाजी इथून नक्कीच केल्या जाते. 20 धावा आतापर्यंत थांबवून ठेवल्यात. एक गडी नक्कीच बाद झालाय. 2.4 चेंडू कोलवरचा टप्पा आपल्याला पाहायला मिळाला. चांगला टप्पा इथे मात्र नक्कीच दर्शवला जातोय. इथून फक्त आणि फक्त सिंगल मिळेल आणि 22 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. नक्कीच संतोष सर आपण जर पाहिलं तर 21 धावा दाफलकावरती आहेत आणि येणारे आता 19 बॉल 34 धाव्यांची गरज आहे. ऍक्शन बॅटल तुम्ही पाहता जरूर. एका बाजूला शाकीर मुल्ला, दुसऱ्या बाजूला राहुल. एक पालघर एक्सप्रेस म्हणून ओळख ज्यांनी निर्माण केली आहे स्वतःची. ओ इथं फटका चांगला, फक्त बॅट टाकवले, दिशा दाखवलाय आणि अखेर बाल बचावले गेले. धड आता वाढलेलं प्रत्येकाच्या मनामध्ये आणि अखेर एक सिंगल कंप्लीट. आता समीकरण उर्वरित आहे. येणारे 33 बॉल
येणारे 18 बॉल आहेत आणि 33 धावांची गरज या मॅच मध्ये. प्रेक्षक गर्दी आहे. चला प्रेक्षक एकदा आवाज होऊ दे. कोण जिंकेल? पालघर. कोण कोण वाटतोय की पालघर इथे जिंकणार आहे मॅच? जोरदार आवाज येऊ दे. कोणाला वाटतंय पालघर जिंकू दे? आवाज येऊ दे. आणि बोईसर कोण जिंकेल असं वाटतंय कोणाला? चला, क्या बात आहे. बोईसरचा आवाज जास्त आहे पालघर पेक्षा. पालघर मध्ये स्पर्धा आहे परंतु बोईसर यांचा आवाज जास्त आहे. चला, इम्पॅक्ट जरूर आलेत मैदानाच्या आतमध्ये. विशाल पाटीलला तुम्ही पाहतात, मायकोपचा विशाल. येस, जरूर पाहायला मिळेल. येस, संपूर्ण आपण पाहिलं तर आता पब्लिक पोल देखील तुम्हाला पाहायला मिळते. 53% पालघर. मगाशी देखील हेच होतं, चित्र बदललेलं नाही अजूनही. आणि सर्व काही कमेंट्स मगाशी उत्कर्ष सरांनी सांगितलं त्या प्रकारे हे कमेंट्स तुम्हाला पाहायला मिळतो आणि एक चांगलं व्ह्यू तुम्हाला जरूर पाहायला मिळतो. एक्झिबिशन क्रिकेट मॅच सर्व काही पाटील नेटवर्क यांच्या माध्यमातून. खरंच कौतुक आहे. अगदी 2 मिनिटांमध्ये बनवलंय आणि टॅलेंट आहे, ओळख आहे त्यांची. खरंच कौतुक करावं लागेल त्यांच्या संपूर्ण टीमचं. नितेशजी पाटील स्वतः इथे उपस्थित आहेत, त्यांचे प्रॉपर रायटर आहेत आणि जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. आज मात्र मॅच मध्ये मजा येणार आहे. 18 बॉल 33 धावेची गरज. पुन्हा एकदा अनुज माची बॉलिंग मार्कवरती आहेत. पहिला चेंडू जर पाहिला तर या ठिकाणी अनुज माची यांचा आपण पाहतोय चिराग तरे या ठिकाणी नक्कीच इशारा देत आहेत. हा वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. धावसंख्या आणखीन 1ने वाढते. 23 धावा. याही वेळेस आपण पाहतोय टेनी 13 वर खेळतोय. 10 चेंडूचा खेळ आतापर्यंत त्यांनी केलाय. चांगल्या पद्धतीने बॅटिंग मात्र टेनीची देखील सुरू आहे. इथून टेनीलाच ही मॅच जिंकवावी लागेल कारण की त्याची मॅच आपण पाहिली होती. त्याच दरम्यान रील स्टार आणि इन्फ्लुएन्सर कंटेंट क्रिएटर आमचे इथे सन्माननीय ऋतिका पाटील मॅडम इथे उपस्थित झालेत उमरोलीचे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. मी विनंती करेन ताई आपण या मुख्य व्यासपीठावरती. मॅडम आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने. फटका चांगला रॉकेट स्ट्रोक होता परंतु रॉकेटला इथे भिंत बनवलं. तिथे मनीष भोईर खूप चांगला खेळाडू. आज जर पाहिलं तर या टीम मध्ये ज्या पद्धतीने खेळाडू घेतले तर पालघर मध्ये अगदी सुरेख, अगदी सुरेख. प्रत्येक हिरा निवडला असं म्हणायला हरकत नाहीये. यावेळेस क्लास दाखवण्याचा प्रयत्न परंतु चेंडू चाललाय बॉक्स विकेटच्या रूपाने. गडी बाद होताना अभिषेक टेनी बाद. थँक्यू डुजे. येस, समोर जो लहान चिमुकला या तुम्हाला गिफ्ट आहे जरूर या. चला, क्या बात आहे. टी शर्ट फार डान्स केलाय त्यांनी. टी शर्ट फार डान्स. मयंक नाव आहे त्याचं. या मयंक, डान्सर मयंक नाव द्यायला लागेल त्याला आता. क्या बात आहे. या तुमच्यासाठी जरूर गिफ्ट आहे. मयंक टी शर्ट घालून या पण येताना. क्या बात आहे. सलमान सारखी बॉडी आहे आणि स्माइल शाहरुख सारखी आहे. क्या बात आहे. सबसे कातिल मयंक आहेत तिथे. चला मयंक, चला मयंक नाचत नाचत या. मयंक नाचत नाचत या मधून. चला थांबा, मयंक मध्ये नाचूत या. डीजे आवाज येऊ दे. थँक्यू सो मच डीजे. मयंक जर तू दावत बाहेरून आला तर तुला गिफ्ट कॅन्सल करण्यात येईल. आता समीकरण आपण जाऊया मैदानाची दिशेने. चांगली मॅच आहे. 15 बॉल आणि 31 धाव्यांची गरज. स्ट्राईक एंड वरती राहील आहेत. हे कमाल आपण पाहिलाय. एक नौका खेळाडू आहे, उभरता सितारा या पालघर आणि बोईसरचा आणि तोच आता मैदानावरती दाखल झालाय. राहील परंतु अनुजचे मी कमेल कर. या ठिकाणी जर पाहिलं तर अनुजने जी गोलंदाजी केले खऱ्या अर्थानं जर पाहिले तर खूप कमालीची राहिले. इकॉनॉमी गोलंदाजी आहे. विकेट देखील त्याच्या गोलंदाजीतून आलाय. क्या बात आहे. आमचे ऑपरेटर देखील आता सांगतात 3 बॉल 3 चौकार जर आले राहीलच्या बॅटमधून तर हिमांशू आमचे ऑपरेटर आहेत पाटील नेटवर्कचे तर त्यांच्या वतीने तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात आहे. कॅश प्राइज ऑन आहे. आज 2000 शिवाय खाली कोण पैसे लावतच नाहीये. नक्कीच सांगतायत होऊ दे खर्च. खर्च होएगा तभी तो चर्चा होएगा. आणि इथे आलायच. इथे एक सिंगल जरूर मिळतोय. एकदा रिसचा फटका होता. एक सिंगल मेल. स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि आता समीकरण उर्वरित आपण जर पाहिलं ना 14 बॉल आणि 30 धाव्यांची गरज आहे. कोण जिंकेली मॅच? 2 चौकार किंवा 1 चौकार जर आला तर मॅच बदलून जाईल. इथून आपण पाहतोय 14 चेंडू 30 धावा. इथून धावा बनवाव्या लागतील. जर पाहिलं तर आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी
इथे मात्र प्रयत्न करावा लागेल, धावा बनवाव्या लागतील. 25 धावा झाल्यात, 14 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. ओहो, चेंडू आलाय. चेंडू जर पाहिला तर थोडासा खाली राहतोय. इथून जर पाहिला तर शाकीर मुल्लासारख्या एक मोठ्या फलंदाजाला देखील चकवा दिलाय असं म्हणायला हरकत नाहीये. चांगली गोलंदाजी. इम्पॉर्टंट बॉल आहे आणि या बॉलवरती मॅच पूर्णपणे डिपेंडंट आहे. वा, फटका चांगला ऑन साइडला टर्न, मिड विकेटला फिल्डर जगदीश तिकडे होते, चांगले फिल्डिंग. आता मॅच येऊन थांबली आहे. येणारे 12 बॉल 29 धावांची गरज आणि ज्याची आपण वाट पाहत होतो. कोणाची वाट पाहताय? तो आलाय आणि मयंक आला. एकदा डीजे मास्टर आवाज होऊन जाऊ दे. चला चला डान्स करा. थँक्यू थँक्यू थँक्यू. मयंक या. डान्स नको या. कोल्ड्रिंक घेऊन जा. समीर दादांनी सांगितलंय राहू दे, हरकत नाहीये, परंतु एन्जॉय भरपूर करतायत. परंतु या ठिकाणी मी नितेश पाटील यांचं देखील कौतुक करीन. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आज जर पाहिलं तर तब्बल 2600 लोक आज या मॅचला अगदी लाईव्ह. हा रेकॉर्ड आहे खऱ्या अर्थानं. जर क्या बात पाहिलं आहे. बॉक्सर रेकॉर्ड आपल्याला पाहायला टाळ्या भेटेल. वाजल्या पाहिजेत. 2600 जण घरून ही स्पर्धा जरूर एन्जॉय करतात. 2700 प्रेक्षक लाईव्ह आता या स्पर्धेचा आनंद घेतात आणि इथे कदाचित 5 ते 10 First time. हजार 5 ते 10 हजार प्रेक्षक इथे देखील आहेत या मैदानावरती. काय म्हणाल, आज संपूर्ण खचाखच भरलेला आहे. आज मगाशी मनीष सरांनी देखील उल्लेख केला, मुंगी शिरायला देखील जागा नाहीये, एवढी प्रेक्षकांची अफाट गर्दी आहे इथे. येस, आमचे यतीन पाटील मॅनेजर आहेत टीमचे. प्रत्येक क्षणावरती पाणी द्यायला जातात. त्यांना देखील माहिती आहे. आमचे कल्लूबाई देखील या स्पर्धेचा आनंद घेतात, आढावा घेतात आणि त्यांच्यासोबत आमचे खास प्रेम मोरे देखील उपस्थित आहेत. क्या बात आहे, जल्लोष होतोय, आवाज होतोय. तुषार लढे देखील आले, त्यांचं देखील स्वागत आहे. हँडसम बॉय ऑफ नवले बॉलत यार. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज. आता मात्र आपण पाहतोय एक्सप्रेस गोलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, जिथे विशाल पाटील आपल्याला पाहायला मिळते. मायकोपचा एक्सप्रेस गोलंदाज. पहिला चेंडू जर पाहिला तर एक्सप्रेस गोलंदाज जर पाहिलं तर थोडीशी चुकी करताना पाहायला मिळते. याआधी जर पाहिलं तर राहुलला देखील आपण पाहिलं, राहुल देखील आल्या पहिला वाईट चेंडू हाताळला आणि आता एक नाही तर ही दुसरा वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता वाईट सर येतात, परंतु इथे मेहनत भरपूर फिल्डिंगच्या माध्यमातून केली आहे, परंतु आता ते गमवायला पाहिजे नाही. कारण की आता येणारे 12 बॉल 27 धावांची गरज आहे. काटाकीर अशी लढत मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येकाची मनं पूर्णपणे या मॅचकडे वळलेत. बंद लिफाफ्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये फक्त इथं एकच चालू आहे, धड 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 वाढलाय आता या मॅच मध्ये. 12 बॉल 27 धावांची गरज. एका बाजूला बेस्ट ऑफ बोईसर आहे, दुसऱ्या बाजूला बेस्ट ऑफ पालघर आहे. ओ फटका फसलाय आणि गोलंदाज असलाय, बॅटर रुसलाय, फलंदाज बाद. थँक्यू सो मच. बघा, प्रेक्षकांना विनंती, आपण आनंद घ्या, मजा करा, परंतु त्या LED वरती जाऊ नका. बघा, तिथे तुम्ही जर जोरदार पडलात किंवा धक्का लागला तर शॉक देखील लागू शकतो कदाचित. त्यामुळे विनंती आहे, आपण तिथे प्लीज मस्ती करू नका. LED स्क्रीनची आहे ती विनंती आहे. कदाचित ज्या चुका केल्या होत्या बोईसर टीमने, फिल्डिंग थोडीशी खराब केली होती आणि त्याच बळावर जर पाहिलं तर एवढ्या मोठ्या धाबा या बनवल्या होत्या. इथून आपण पाहतोय आता पालघरकरांनी ती चुकी केलेली नाही. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. मॅच आता अजूनही बनवू शकते. 11 बॉलात 27 धावांची गरज आहे. 2 मोठे फटके या मॅचला बदलू शकतो. आणि हो, यावेळेस आपण पाहतो लॉफ्टेड स्ट्रोक होता, फक्त स्वाईप केला, परंतु इथे आपण जर पाहिलं तर सिंगल आली आहे आणि सिंगलच्या मदतीने दाफलक आपण पाहतोय 29. 10 बॉल 26 धावांची गरज आहे. बोईसर संघ आता थोडासा पिछाडीवरती असं अजूनही म्हणावं सांगू लागेल. शकत नाहीये, कारण की प्रत्येक खेळाडू जर पाहिला तर प्रत्येक टीम मधला एक महत्वाचा खेळाडू म्हणून निवडला गेला, एक हिरा निवडला गेलाय. शेवटच्या विकेट पर्यंत देखील सांगू शकत नाही. इथून प्रयत्न करावे लागतील आणि यावेळेस गोलंदाजाने केले कमाल, आणखीन घेतलाय विकेट. राहील जातोय बॅक टू द डगआउट, फलंदाज बाद. थँक्यू सो मच. वसंत दादा, वसंत मामा या, आपण या. टी शर्ट काढले, तुम्हाला देखील थम्सअप आहे. या, गरम भरपूर झालाय, आता थंडा घ्या. बघा, नाचत या वसंत मामा, नाचत या, ही अपेक्षा आहे. चला, मधून नाचत या.
वसंत मामा, थम्सअपची सोय होईल तुमची. ऑन माईक बोलू शकत नाही आता दुसरं काही. 9 चेंडू आणि 25 ची आवश्यकता. आता मात्र चेंडू आणि रनांमधला गॅप आहे तो खूप मोठा झाला असं म्हणायला हरकत नाही आहे. तेजस आणि एका बाजूला हार्दिक आपण पाहतोय दोन्ही फलंदाज जर पाहिले तर आता मुरबे संघातील हे फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. अपेक्षा आहे यांच्याकडे परंतु ही अपेक्षा भंग केली जाईल का? जिथे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय ज्यांनी कम्मालीची गोलंदाजी केली विशाल आपल्याला पाहायला मिळतोय. आता चमत्कारच या मातला बदलू शकतो. 7 बॉल 24 धाव्यांची गरज आहे, परंतु प्रेक्षक अजूनही हालत नाहीयेत. त्यांना माहिती आहे चमत्कार कधी घडू शकतो आणि आज मेगा फायनल आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व काही मिळेल. आज प्रेक्षकांसाठी 3 लकी ड्रॉ मध्ये सायकल आहेत आणि 10 विराटचे टी शर्ट, कूलर, बॅट, कॅप, कोल्ड ड्रिंक सर्व काही तुम्हाला पाहायला मिळेल. ब्लूटूथ एअरफोन्स देखील आहेत. आणि प्रेक्षक वर्ग त्याची वाट देखील पाहत आहेत की लकी ड्रॉचा कुपन कधी खोलणार आहेत. ओव्हर नंबर 5 चा कंप्लीट. आता 6 बॉल आणि 24 धाव्यांची गरज, म्हणजे 6 बॉल आणि 6 चौकार. नक्कीच 6 चेंडू आणि 6 चौकार. मी म्हणेन कित्येक खेळाडूने या टारकासने जर पाहिलं तर कित्येक वेळा बनवलंय जिथे आपण अनेकांचं नाव इथे घेतलं जाईल. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर हे पालघरचं क्रिकेट एक वेगळं क्रिकेट म्हणून आपल्याला पाहायला मिळतंय. क्या बात आहे. हे रेकॉर्ड आपल्या समोर येतोय. एका बाजूला बोईसर, दुसऱ्या बाजूला पालघर. खऱ्या 3 मॅचेस घडल्या, त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की 3 वेळा पालघर संघ जिंकलाय आणि ही 4थी वेळ आहे. ही 3री वेळ. थोडस आपण करेक्शन करतो. यस, 2 वेळा खऱ्या जिंकलेत आणि आता ही 3री वेळ आहे. आधीच प्रेडिक्ट केलं आय थिंक प्रेक्षकांनी, कारण की हळूहळू प्रेक्षक देखील आपल्या घरचा रस्ता पकडतात. परंतु कोणी जाऊ नका, कारण की अजून बिग फाईट बॅटल बाकी आहेत. 2 सेमीफायनल, 1 मेगा फायनल. त्यापेक्षाही जास्त जर म्हटलं तर आपण लकी ड्रॉ हे महत्वाचं असणार आहे. क्या बात आहे. एकदा 1 मिनिट नक्कीच सर्वजण लाडाने नक्कीच आता करण ठाकूर मैदानात सातमध्ये पाहायला मिळतोय. एकदा करण ठाकूर साठी आवाज जोरदार होऊ द्या. करण ठाकूर प्रिन्स ऑफ पालघर म्हणून नेहमीच चर्चा, परंतु त्याच्यावरती प्रहार आलाय हा चौकार. थँक्यू. आणि करणसाठी एकदा जोरदार आवाज आपण देऊयात. समीर दादा जोरदार आवाज येईल का आता करणसाठी? बघूया पालघरकर, बोईसरकर करण वरती किती आता प्रेम करतात. या बॉल नंतर आपण जरूर आवाज देऊया करणला. इथे आपण पाहिलं तर बादची एज मागे गेलाय. चला एकदा जोरदार करणसाठी आवाज येऊ द्या का? जोरात बोलाल ना सर्वजण? कोणाची वाट पाहताय? आलाय. थोडासा कमी आलाय. पुन्हा एकदा कोणाची वाट पाहताय? आलाय. करण ठाकूर त्याचं नाव आहे, प्रिन्स ऑफ पालघर, परंतु त्याला दाखवलाय बाहेरचा रस्ता. आलाय चौकार. आता सर्वांच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे. स्पर्धा सक्सेस खऱ्या अर्थाने झाली आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उद्या प्रत्येक नाक्यावरती, प्रत्येक चौकामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये आणि इथे कॅश ड्रॉप 500 रुपये देखील ड्रॉप केलेत. इथे देखील कॅश प्राइज होतं. फलंदाज बाद, विकेटचं बटन. थँक्यू सो मच. क्या बात आहे. डीजे आमचं विशाल काय आज गाणी लावतात. ला जवाब ऑन साइडला. इथं फिल्डिंग चांगली पाहायला मिळते आणि अखेर सामना होतोय फिनिश. चॅम्पियन पालघर.